हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला आपण काय बघितलं? आपण बघितलं केमिकल रिएक्शन आणि त्यांचे रेट ऑफ केमिकल रिएक्शन. सम रिएक्शन्स ऑकर in a slower rate while some reactions are occur in a faster rate. काही रिएक्शनचा वेग हा अत्यंत कमी असतो, त्यांना घडून येण्यासाठी भरपूर कालावधी लागतो. तर काही रिएक्शन ह्या खूप तीव्रतेने, झटपट, लवकर, वेगाने घडून येतात. मग का असं होतं की काही रिएक्शन फास्ट घडून येतात आणि काही रिएक्शन स्लो घडून येतात? वेगवेगळ्या रिएक्शनचे रेट सुद्धा वेगवेगळे असतात. तसंच एकच रिएक्शन जर तिच्या काही भौतिक अवस्था बदलल्या, म्हणजे काही कंडिशन्स बदलल्या, तर त्यामध्ये सुद्धा ती रिएक्शन वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे वेगवेगळ्या रेटने जाते. याचं एक उदाहरण कालच्या लेक्चरला आपण घेतलं होतं की हिवाळ्याच्या दिवसांमध्ये दही जमायला जास्त कालावधी लागतो ऍज कम्पेअर्ड टू द समर सीझन. उन्हाळ्यात लवकर दही जमतं. काय फरक काय होता? मुख्य रिएक्शन तर सेम होती, पण फरक होता टेम्परेचरचा, है ना? सो टेम्परेचर कॉज मोर इफेक्ट इन द रेट ऑफ रिएक्शन, हेच यावरून आपल्याला दिसते. आणि मग आपण पुढचा पॉइंट सुरू केला होता की विच फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. असे कोणकोणते घटक आहे जे रासायनिक अभिक्रियेवरती परिणाम घडवून आणतात, त्याच्या रेटवरला इन्फ्लुएन्स करतात. त्यातले दोन घटक आपण कालच्या लेक्चरला घेतले होते. त्यातला पहिला जो पॉइंट होता तो होता आपला नेचर ऑफ रिएक्टंट. त्याच्यामध्ये आपण उदाहरण घेतलं होतं की ॲल्युमिनियम हा रिएक्ट होतो हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत, आणि याच्यापासून तयार होतं ॲल्युमिनियम क्लोराईड, आणि हायड्रोजन गॅस याच्यातून लिबरेट होतो. दुसरीकडे झिंक हा मेटल सुद्धा हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिएक्ट होतो, आणि याच्यापासून झिंक क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. But when we are talking about the rate of these chemical reaction, then we will find that the rate of aluminium react with hydrochloric acid is faster, and it gives aluminium chloride and hydrogen gas very quickly, very rapidly, as compared when zinc is react with hydrochloric acid. No doubt zinc is react with hydrochloric acid and form zinc chloride and liberate hydrogen gas, but this reaction occur slowly as compared to aluminium. म्हणजे झिंक पेक्षा ॲल्युमिनियमचा जो रेट ऑफ रिएक्शन आहे तो जास्त आहे. मग असं का घडलं? वाय दिस इज हॅपनिंग? इट इज बिकॉज ॲल्युमिनियम हॅव हाय रिॲक्टिव्हिटी दॅन झिंक. ॲल्युमिनियमची जी रिॲक्टिव्हिटी आहे ती झिंक पेक्षा जास्त होती. म्हणजे दोघही मेटल आहे, पण दोघांची ही रिॲक्टिव्हिटी वेगवेगळी आहे, आणि म्हणून रेट ऑफ रिएक्शन वरती इम्पॅक्ट झाला, रेट ऑफ रिएक्शन फरक पडला त्याच्यावरती. दुसरा फॅक्टर जो अफेक्ट करतो रेट ऑफ रिएक्शनला तो होता साइज ऑफ द पार्टिकल ऑफ रिएक्टंट. यामध्ये आपण बघितलं की स्मॉलर द साइज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिएक्टंट, हायर द रेट ऑफ रिएक्शन. आणि दुसरीकडं लार्जर द साइज ऑफ द पार्टिकल, नाही का, लार्जर द साइज ऑफ द पार्टिकल, देन द slower will be the reaction rate. पार्टिकलची साइज जितकी कमी तितका रिएक्शनचा वेग जास्त, आणि पार्टिकलची साइज जेवढी जास्त तेवढा रिएक्शनचा वेग कमी. हे आपण याच्यावरून बघितलं. मग समजून घेण्यासाठी आपण उदाहरण घेतलं होतं की शहाबाद पर्शी.
शहाबाद फरसी चे तुकडे आपण घेतले होते एका टेस्ट ट्यूब मध्ये आणि त्याच अमाऊंट मध्ये आपण शहाबाद फरशीची पावडर घेतली होती. मग ही जे शहाबाद फरशीचे तुकडे आणि पावडर होती या दोन टेस्ट ट्यूब मध्ये आपण 10-10 ml काय टाकलं होतं, हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं होतं. आणि आपण चेक केलं की बुडबुडे इफरवसन्स जे आहे कार्बन डायऑक्साइडचे ते सगळ्यात लवकर कशातून बाहेर पडतात. मग ते बाहेर पडतात पावडर वाल्या शहाबाद मधून, हे की नाही, कारण पार्टिकल साईज छोटी आहे आणि या फरशीमधून म्हणजे जे तुकडे आपण घेतले होते त्याच्यामधून पण बुडबुडे येतात, पण ते अत्यंत स्लोअर रेटने येतात, एक एक बुडबुडा एक एक, हे ना, अशा पद्धतीने. सो द सेकंड फॅक्टर इज साइज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिएक्टिव. नाउ today we are going to discuss about third factor, that is concentration of the reactant. Concentration म्हणजे काय, सहती. पेज नंबर 40 वरती तुम्हाला तिसरा फॅक्टर दिलेला आहे. प्लीज सी इन युअर बुक. Let us consider the reaction of dilute and concentrated hydrochloric acid with a calcium carbonate powder. Dilute HCl reacts slowly with calcium carbonate and thereby CaCO3 disappears slowly and carbon dioxide also liberate slowly. On the other hand, the reaction with concentrated hydrochloric acid takes place rapidly and calcium carbonate disappears fast. Concentrated acid reacts faster than dilute acid, which means that a rate of reaction is proportional to the concentration of the reactant. बघा मित्रांनो, concentration of the reactant is the third factor which affecting the rate of chemical reaction. For that, what we have to do? We have to do an activity that take calcium carbonate powder. यासाठी आपल्याला काय करायचंय, कॅल्शियम कार्बोनेटची पावडर घ्यायची, CaCO3. आणि या कॅल्शियम कार्बोनेटच्या पावडर मध्ये आपल्याला रिएक्शन घडवून आणायची आहे डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिडची. सगळ्यात पहिले तर आपण काय करूयात, याच्यामध्ये डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकूयात. काय करूयात, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकूयात. मग डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकल्यानंतर होईल काय, तर याच्यापासून पीपीटी तयार होईल. ठीक आहे, पीपीटी तयार होईल आणि याच्यातून कार्बन डायऑक्साइड गॅस हा काय होईल, बाहेर पडेल. काय पडेल, कार्बन डायऑक्साइड गॅस बाहेर पडेल. मग आता ही पीपीटी कशी तयार होईल, तर बघा, when calcium carbonate react with a hydrochloric acid, what will form? It form calcium chloride, CaCl2, then CO2 gas is liberated from this reaction. या रिएक्शन मधून काय बाहेर पडेल, कार्बन डायऑक्साइड हा देखील गॅस बाहेर पडणार आहे. मग आता दुसरीकडे जेव्हा तुम्ही डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या ऐवजी त्याच्यामध्ये तुम्ही टाकताय कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड, तेव्हा सुद्धा कॅल्शियम क्लोराईड तयार होईल आणि ह्यामधून बाहेर पडेल कार्बन डायऑक्साइड गॅस. पण ही जी अभिक्रिया आहे ही अत्यंत वेगाने घडून येईल. कशी घडून येईल, अत्यंत वेगाने. इट विल ऑकर व्हेरी फास्टर रेट, राईट. म्हणजेच काय, तर ह्या रिएक्शन मध्ये जो फरक आहे रेट ऑफ रिएक्शनचा, हा कशामुळे घडून येतो, तर हा घडून येतो ते फक्त डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिडचा जो रेट आहे तो जास्त आहे आणि सॉरी रेट ऑफ रिएक्शन कमी आहे, तर कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिडचा जो रेट आहे तो काय आहे, जास्त आहे. इथं अजून एक प्रोडक्ट राहिला, तो म्हणजेच काय येईल, H2O. ठीक आहे, काय आहे, H2O. मग जेव्हा हायड्रोक्लोरिक ऍसिड आपण कॉन्सन्ट्रेटेड घेतो, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे काय हो, तर त्याच्यामध्ये HCl कंपोनंट जो आहे तो जास्त आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं. म्हणजे मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सबस्टन्स इज प्रेझेंट इन द कॉन्सन्ट्रेटेड substance and the substance is present in lower content and water is present in a large extent is called as a dilute.
सबस्टन्स. मग डायल्यूट ऍसिड पेक्षा कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड हे याचं काय करतं, रिॲक्टिव्हिटीचा रेट वाढवतं है ना. मग डायल्यूट ऍसिड मधून CO2 बाहेर पडते, याच्यातून पीपीटी तयार होते, पण याला रेट कमी असतो, म्हणजे स्लोली हे रिएक्शन घडून येते. तर दुसरीकडं आता बघा, कॅल्शियम कार्बोनेटची पावडर बदलत नाही, पण त्याच्यामध्ये डायल्यूट ऍसिडच्या ऐवजी जर कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड टाकलं तर काय होतं, रेट रिएक्शनचा वाढतो. ठीक आहे. मग तिसरा फॅक्टर तो आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. नेक्स्ट चौथा जो फॅक्टर आहे तो म्हणजे टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. अल्टिमेटली जर पहिल्याच याच्यामध्ये आपण बघितलं होतं की काय, जेव्हा आपण दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करतो तेव्हा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त कालावधी लागतो आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमी कालावधी लागतो. म्हणजे याचा अर्थ काय, टेम्परेचर जर वाढवलं तर रेट ऑफ रिएक्शन जो काही आहे तो वाढतो. बरोबर आहे की नाही. मग काय दिलेलं आहे अबाउट द रेट ऑफ रिएक्शन, इन्फ्लुएन्स ऑफ द टेम्परेचर. सी D.40 पेज वरती, टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. While studying the decomposition reaction, you have carried out decomposition of limestone. In this activity, the lime water does not turn milky before hitting the limestone because of zero rate of reaction. From this, we learn that the rate of reaction increases on increasing with the temperature. रासायनिक अभिक्रियेचा जो वेग आहे हा टेम्परेचर वरती डिपेंड असतो. टेम्परेचर जितकं वाढवलं तितका रिॲक्शनचा रेट हा काय होतो, वाढतो. जसं आपण डिकम्पोजिशन केलं होतं कशाचं, लाईम वॉटरचं, चुन्याच्या निवळीचं. चुन्याच्या निवळीचं डिकम्पोजिशन तेव्हाच होतं जेव्हा टेम्परेचर वाढतं. जेव्हा तुम्ही त्याला टेम्परेचर देत नाही तेव्हा चुन्याच्या निवळीचं म्हणजे डिकम्पोजिशन घडूनच येत नाही. आलं लक्षामध्ये. सो reaction which is depends on the temperature. The temperature is lower, the reaction rate is also lower. The temperature is higher, the reaction rate is also higher. लक्षामध्ये. म्हणजेच काय, higher the temperature, higher will be the rate of reaction. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पाचवा फॅक्टर, फिफ्थ फॅक्टर जो आहे तो म्हणजे कॅटलिस्ट. कॅटलिस्टला मराठीत म्हणतात उत्प्रेरक. काय म्हणतात, उत्प्रेरक. म्हणजे कॅटलिस्टची एक व्याख्या आहे. काय ती व्याख्या, द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन चेंजेस विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज टू इट इज कॉल्ड कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे एक असा पदार्थ, एक असा सबस्टन्स आहे की ज्याच्या उपस्थितीमुळे रिएक्शनचा रेट बदलतो. रिएक्शनचा रेट बदलतो, पण त्या सबस्टन्स वरती, त्या रासायनिक अभिक्रियेचा कोणताही परिणाम घडून येत नाही. अशा पदार्थाला कॅटलिस्ट असं म्हणतात. कॅटलिस्टची व्याख्या काय, द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन चेंजेस विदाउट कॉझिंग केमिकल चेंज टू इट इज कॉल्ड कॅटलिस्ट. असा पदार्थ ज्याच्या उपस्थितीने रासायनिक अभिक्रियेचा वेग चेंज होतो, बदलतो, पण त्या सबस्टन्स वरती त्या रासायनिक अभिक्रियेचा कोणताही परिणाम होत नाही. अशा पदार्थाला काय म्हणतात, कॅटलिस्ट असं म्हणतात. त्याची एक दुसरी व्याख्या दुसऱ्या शब्दांमध्ये अशी म्हणता येईल आपल्याला, अ सबस्टन्स विच ऍक्च्युअली डू नॉट टेक पार्ट इन अ केमिकल रिएक्शन बट बाय प्रेझेन्स ऑफ विच इट इन्हान्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज कॉल्ड कॅटलिस्ट. असा पदार्थ जो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही पण त्याच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो, अशा अभिक्रिया, अशा त्या घटकाला, अशा त्या सबस्टन्सला काय म्हटलं जातं, उत्प्रेरक, म्हणजेच कॅटलिस्ट असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, प्लीज सी द रिएक्शन. ट्वाइस ऑफ KClO3 पोटॅशियम क्लोराइड याचं डिकम्पोजिशन करतोय आपण, हीट देतो याला. ट्वाइस ऑफ KCl प्लस थ्राइस ऑफ O2 ही रिएक्शन आहे. ही जी रिएक्शन आहे, आता हिला आपण टेम्परेचर देतोय. जसं आपण चौथा फॅक्टर बघितला काय, तर टेम्परेचर ऑफ द रिएक्शन इज ऑल्सो अफेक्ट द रेट ऑफ रिएक्शन. बरोबर आहे की नाही. मग जेव्हा तुम्ही पोटॅशियम क्लोरेटला हीट देताय, आता तुम्ही या पोटॅशियम क्लोरेटला कितीही उष्णता द्या, सुरुवातीला कमी द्या, मग वाढवत वाढत चला, मग वाढवत वाढत चला आणि खूप वाढवा, तरी सुद्धा
हे जे डिकम्पोजिशन आहे पोटॅशियम क्लोराईडचं, म्हणजे ज्याचं रूपांतर आहे ट्वाइस ऑफ KCl प्लस थ्राइस ऑफ O2, यामध्ये फरक पडत नाही. तुम्ही म्हणणार असं कसं? याचं कारण आहे की टेम्परेचरचा ह्या रिॲक्शन वरती काही परिणाम होत नाही. टेम्परेचर थोडस कमी असलं काय किंवा वाढलं काय तर त्याचा परिणाम या रिॲक्शन वरती घडून येत नाही. ही रिॲक्शन स्लोलीच जाते. कोणती? पोटॅशियम क्लोराइड अंडरगो डिकम्पोजिशन ऑन हीटिंग, इट गिव्स पोटॅशियम क्लोराइड प्लस ऑक्सिजन गॅस इज लिबरेटेड फ्रॉम दिस रिॲक्शन. दिस इज टेम्परेचर इंडिपेंडेंट रिॲक्शन. आता आपल्याला ही रिॲक्शन फास्टर रेटने घडवून आणायची. व्हॉट टू डू? सो वी हॅव टू ऍड अ कॅटलिस्ट इन इट. मग बघा, हीच रिॲक्शन ट्वाइस ऑफ KClO3 घेतलं आपण पोटॅशियम क्लोराइड आणि याच्यामध्ये MnO2 मॅंगनीज ऑक्साइड हा काय केला? ऍड केला. आणि आता याला थोडीशी हिटिंग दिली. काय होतं? रिॲक्शन विल टेक्स प्लेस इन अ फास्टर रेट. रिॲक्शनचा जो वेग आहे तो वाढतो, तो जलद गतीनं होतो, पटकन ही रिॲक्शन घडून येते. म्हणजेच काय? बाय प्रेझन्स ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड द डिकम्पोजिशन ऑफ पोटॅशियम क्लोराइड ऑकर्स इन अ हायर स्पीड अँड धिस इज कॉल्ड कॅटॅलिटिक इफेक्ट. म्हणजेच काय मित्रांनो, काही रिॲक्शन अशा असतात की ज्या कॅटलिस्ट टाकून आपण फास्टर रेटने घडवून आणू शकतो. आणि याचा फायदा असा आहे या कॅटलिस्टचा की हा कॅटलिस्ट फक्त उपस्थिती असल्यामुळे रिॲक्शनचा रेट वाढवतो. ऍक्च्युअली तो रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही आणि त्याच्यामुळे रिॲक्शनच्या प्रोडक्ट वरती काहीही परिणाम घडून येत नाही. फक्त तो लवकरात लवकर देण्याचं काम करतो, तो रिॲक्शनचा रेट वाढवण्याचं काम करतो. सो दीज आर द 5 फॅक्टर विच अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. याच्या खालचा जो पॅरा आहे डुइनोचा, तो बॉक्स जो आहे तो तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये. पेज नंबर 41 वरती आहोत आपण. सो व्हॉट इज कॅटलिस्ट? The substance in whose presence the rate of chemical reaction changes without causing any chemical change to it, it is called catalyst. ह्या लेक्चरला आपण इथं थांबणार आहोत. 5 फॅक्टर अफेक्टिंग ऑन द केमिकल रिएक्शन, रेट ऑफ केमिकल रिएक्शन हे आपले झालेले आहेत. पुढचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन नावाच्या रिएक्शन आहेत, त्या रिएक्शन आपण शिकणार, पण कधी? पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत स्टे इन होम, स्टे हॅपी अँड कीप लर्निंग. थँक्यू.